श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आपले जे मुलगा मुलगी असतात आणि ते बघा काही गोष्टींसाठी नखरे करतात किंवा आपल्याला वाटतं की आपला मुलगा जे असावा सर्वात पुढे जावा, अशा गोष्टी घडाव्यात, नकारात्मकता जास्त असते ती कमी व्हावी असं वाटतं आपल्याला। आणि त्यासाठी एक छोटासा असा उपाय सांगणार आहे, नक्कीच जाणून घ्या। पण त्याआधी तुम्हाला सांगेल, तुमच्या मुलांमध्ये लक्षणं आहेत का ते जाणून घ्या। नकारात्मकता जास्त असते, तसेच तुम्हाला सांगेल अभ्यास करताना नखरे करत असतील मुलं, रागावत असतील, खाण्यापिण्यामध्ये नाटक करत असतील, तर तुम्हाला सांगेल हा उपाय अति छान ठरत असतो। दत्त महाराजांचा सेवेमधील हा उपाय आहे, नक्कीच तुम्ही करून बघा असं सांगेल। आणि फरक जाणवतो का ते नक्कीच बघा। हा उपाय फक्त आपल्याला आठवड्यातून एकच दिवस करायचा आहे आणि तो म्हणजे मंगळवारी करायचा आहे। आणि आठवण ठेवून करायचं आहे, मासिक धर्म जर असेल तर करू नका। कारण बघा, आपण कधीही नामस्मरण करतो किंवा ह्या गोष्टी उतारा वगैरे करत असताना आपण नाही करत मासिक धर्मामध्ये, म्हणून करू नका। पण सांगेल आपला मुलगा असो किंवा मुलगी असो त्यावरून आपण करू शकतो। आणि अजून एक इथे सांगेल, जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर मुलगी असेल किंवा आजी असेल घरातील त्यांना सांगा करायला, तर चालेल, काही हरकत नाही। तर आपला म्हणजे छोटासा उपाय कोणता आहे ते जाणून घेऊ। तर बघा, तुम्हाला लागणार आहे मातीचा दिवा, पंती असेल ती सुद्धा चालेल, एक पंती घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला बघा मातीची पंती घ्या। त्यानंतर तुम्हाला सांगेल 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, एक लाल सुकी मिरची घ्यायची आहे, दांडी सकट दांडी असलेली सुकी मिरची जी असते ती घ्यायची एक, आणि चिमूटभर थोडेसे आपल्याला ओवा घ्यायचे आहेत, ठीक आहे। तर या तिघीही वस्तू आपल्या हातात घेऊन आपल्याला आपल्या मुलगा किंवा मुलगी जर असेल त्यांच्यावरून उतरवायच्या आहेत। आता उतारा करत असताना घड्याळ शिऱ्या दिशेने फिरतं, बरोबर, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। जो हा उतारा आपण करणार आहोत तो उलट्या दिशेने फिरवायचा आहे, म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे, हे लक्षात घ्या। आणि हे म्हणजे उतरवत असताना 7 वेळा आपल्याला उतरवायचं आहे। आणि हे जे आहे हे मंगळवारीच करायचं आहे। उतारा करत असताना किंवा आपण नजर कशी उतरवतो बघा, संध्याकाळीच्या वेळेस करतो प्रदोषकाळी, त्या पद्धतीने त्यावेळी करा। आणि उतरवून झाल्यानंतर तुम्हाला हा उतरवत असताना आपण स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणू शकतो किंवा दत्तात्रेय महाराजांचा मंत्र म्हणू शकतो। हा उतरवून झाल्यानंतर आपल्या घरातील कुठल्याही कोपऱ्याला तुम्ही हा उतरवले ज्या वस्तू असतात, जिन्स असतात, त्या मातीच्या दिव्यामध्ये आपल्याला जाळून टाकायच्या आहेत। आणि तुम्हाला सांगेल लगेचच तुम्हाला प्रचंड पद्धतीने फायदा बघायला मिळेल। तर नक्कीच तुम्ही ही सेवा, छोटासा उपाय आहे मुलामुलींसाठी, तुम्ही नक्कीच करू शकतात। आणि तुम्हाला सांगेल सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे। 1-2 मंगळवार केले की आपल्याला कसं वाटतं लगेचच फरक जाणवायला पाहिजे, पण तुम्हाला सांगू का, सातत्य ठेवा, 5-7 मंगळवार होऊ द्या आणि तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होत असेल, कुणामध्ये जास्त नकारात्मकता असते, जास्त काही असतं, तर ते कमी व्हायला म्हणजे वेळ लागतो। म्हणून तुम्हाला सांगेल हळूहळू फरक पडतो, सातत्य ठेवा, नक्कीच फरक जाणवायला लागेल। आणि काही जास्त नाही, आठवड्यातून फक्त एकच दिवस करायचा आहे आपल्याला हा उपाय, नक्कीच करून बघा। तुम्हाला फायदा जर झाला किंवा फरक जाणवला तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। चला, सांगितलेली माहिती खूप सुंदर आहे, महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते। श्री स्वामी समर्थ।